बोल आधी। तू कुठेस? मी घरीच आहे। वहिनी अगं मी सांगितलं ना तुला की आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। अगं त्याची कंडिशन खूप क्रिटिकल होत चालली। वहिनी अगं तो हॉस्पिटलमध्ये थांबायला तयार नाही, तो म्हणतो घरी जायचं म्हणून। वहिनी तू प्लीज इकडे ये आणि त्याला समजून सांग, तुझं ऐकेल तो। वहिनी प्लीज लवकर ये इकडे तू। आधी माझं ऐकून घे। हे बघ त्यांना काहीही होणार नाही, तू बोल त्यांच्याशी, ते ऐकतील तुझं। नाही वहिनी, तो माझं नाही फक्त तुझं ऐकतो, तुला माहितीये ना। शांत हो, त्यांना प्रेमाने समजावून सांग, ते तुझं नक्की ऐकतील, कळलं? वहिनी अगं नाही ऐकलं तर? त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नाही आधी। त्यांचं स्वतःवर खूप प्रेम आहे आणि हा त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांना तुझं ऐकावंच लागेल। ठेवते मी फोन। अगे एक मोठं प्रकरण झालं होतं बघ, शारदा राजेला हर्षवर्धननी मारलं आणि हे आणि ते, त्याबद्दल त्याची पतिव्रता सती सावित्री बायको आसावरी भोसले हर्षवर्धन भोसलेला सोडून कायमची अष्टीला निघून गेले। आत्ता बोलव आसावरीला, तुला सांग म्हणून नवरा मरायला टेकलाय तुझा, शेवटचं बघायला तरी ये म्हणून। दादा प्लीज असं बोलू नकोस, तुला काही होणार नाही। माहितीये, पण तिला सांग तिला म्हणून खूप झाला आता सगळं, घरी ये म्हणावं लवकर। दादा मी तिला फोन केला होता, पण पुन्हा कर फोन, आणि मी सांगितलं ते सांग, म्हणून नवरा मरायच्या घरी आहे, नाही तर त्याचं मेलेलं तोंड बघशील आल्यावर। आता हर्ष पूर्णपणे एकटा आहे, आमच्यात असणारे सगळे अडथळे दूर झालेत। आसावरी गेली, शारदाही गेली, शार्दूलचाही काटा निघालाच आहे। तेव्हा आता कसंही करून हर्षच्या मनात पुन्हा आपल्याविषयी प्रेम निर्माण करायचं, काहीही झालं तरी त्याला आपलं करायचं। हर्ष, तुला मिळवण्यासाठी मला आता काहीही करावं लागलं तरी चालेल, ते मी करीन हर्ष। हॅलो, हा वहिनी आदित्य बोलतोय। अगं कधीपासून फोन करतोय मी तुला, कुठे होतेस तू? हा अरे मी जरा आत होते देवयानी जवळ। काय झालं? अगं मी दादाला इकडे आणलंय, त्याला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं। पण मला नाही बोलायचं। अगं वहिनी असं काय करतेस, एकदा तरी बोल त्याच्याशी। आधी प्लीज तू आमच्या दोघांच्या मध्ये पडू नकोस, नाहीतर मी तुझाही फोन उचलणार नाही। मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, माझा निर्णय बदलणार नाही। हॅलो हॅलो हॅलो, काय झालं? काय म्हणाला वहिनी? दादा मला असं वाटतं की तू स्वतः वहिनीशी बोलावंस। बोलायचंच होतं तिच्याशी, म्हणूनच तुला सांगितलं फोन करायला, पण तिला नाही बोलायचं माझ्याशी। आता काय करू मी? तसंही तिच्या नजरेत मेलोच आहे मी। जाऊ दे, जातो। दादा अरे जा। वहिनी तुम्ही प्लीज परत चला, मी तुम्हाला नेण्यासाठी आली। आता कळून चुकलंय मला की या पाषाणाला कधीही पाझर फुटणार नाहीये, त्यामुळे मी आता जगणार आहे ना, ती फक्त माझ्या मुलांसाठी। वहिनी, मी आणि आदित्य तुझीच मुलं आहोत ना ग? आहात ग, तुम्ही पण माझीच मुलं आहात, पण शहाणी झालेली। पक्षिणीच्या पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येतं ना, तेव्हा ती स्वतंत्रपणे आकाशात भरारी घेतात, तेव्हा त्यांना मोठ्यांच्या आधाराची गरज नसते। आता तुम्हाला माझ्या आधाराची गरज नाहीये,